डॉक्टर ते आहे का? डॉक्टर पिऊन घरात झोपेल राहतो. हा हा बरोबर तेच दवाखाना मग तेव्हा ती बायाचं तिथं डॉक्टर मंडल डॉक्टर ती बायाची मग ती डॉक्टर दवाखाना चालत होती. ते मंडल डॉक्टर आहे ते. हा ते बंगालचे ते हो का? ते लय वर्षापासून गावातच आलेले ते. हा हा दवाखाना त्यांचा गावात होता. तिकडे उरूस भरतो का आजीबाबाचा. हा हा गावाच्या पलीकडून बाहेरून तिकडं त्यांचा दवाखाना आता फाट्यावर आले ते 1-2-2.5 ते वर्ष. म्हणजे भावाला ते राहत नाही का त्या साईडला तिकडे 1-2-2.5 वर्ष आले तेव्हा फाट्यावर आले. हा हा 24 तास नसत राहत. ती पेलच राहते ते बायको दाखवून त्याला ती असं मग पूर्ण आणि त्याची बायको बी पाहता त्याच्या हाताखाली शिकलेले पण मार्केट आता असं आले ते दवाखान्याला सगळे लोक त्या दवाखान्यात जाते. स्वतःच मेडिकल तिथं टाकलं डायरेक्ट. हा दवाखान्यात तिथंच ती हा डॉक्टर दिवसभर देशी रातभर देशी नुसतं पेल राहतो. बाया चालली समजत वाटते ती डॉक्टर नाही. ते तोंडोळीच्या पोरी होत्या आमच्या संग लंबो धरलं कंपनीत. त्या पोरी बी तिथंच कामाला लागल्या होत्या नर्स म्हणून. 6-6 महिने कोर्स केला तिथंच लागल्या. जिकडं गुन्हे येईन तिकडेच लोक जाते ना. त्याच्या हाताला लय गुण होता पण ते मग ते पेले ना 24 तास पेलच राहायच तो. हम्म. मग त्याची बायकोच थांबायला लागल्या ते दवाखान्यात. पण मग त्याच जागेवर मग ही असल्यामुळे ते येत गेले समजा आपण म्हणतो ते डॉक्टर ते डॉक्टरची ही चालायला लागली नंतर दवाखाना समजा असं ती त्याची बायको दवाखाना चालत असून त्याने एक ढोरकींचा डॉक्टर ठेवलेला आहे तिथं महिन्यानं. MBBS झालेला डॉक्टर. हा हा असं एवढं चालू राहिलं दवाखाना. ते माणूस रोज येतो ढोरकीनं दवाखान्यात. तेव्हा यांच्या दवाखान्यात कामाला येतंय. त्याचं आडनाव काय आहे? ते डॉक्टर मुसलमान आपण तरी नाही सांगता नाही याच अरे तिथे काय दवाखाना गावातलं दवाखाना ते जातच नाही. डायरेक्ट गाडी काढायची डायरेक्ट बिडकीन पाटीलकडे. गावात पहिल्यापासूनच जात नाही घरचे. गावात फक्त काही सर्दी बिर्दी झाली तर एकदा गोळ्या आणायची मेडिकल मध्ये. जास्त दुखायला लागलं डायरेक्ट बिडकीन. 10-20 रुपये गोळ्या आणल्या झालं मेडिकल मध्ये. जास्त जर लय दुखायला लागलं थंडी ताप लगेच बिडकीन. घरी गाडी आहे आपले बोलेरो 500चं टाकायचं निघायचं. घरचे पहिल्यापासून इकडेच यायचे. ताईन त्या जर घरी जर आलेल्या असल्या तर मग काय ताण नाही. नुसतं मेडिकल मधून सामान घेऊन यायचं सलाईन बिलाईन सगळं घरी. नर्स आहे का ते? दोघी पण हेडगार औरंगाबादला दोघी बी मोठी नर्स आहे लहानी नर्स. दवाखाना बरंच मोठं ते हेगडेवार बरं लय मोठं आहे ते. तुमचं ऑपरेशन झालं. तेच हॅलो हा लांब जायचं होतं.